गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मी अंबिका. मी हा माझा फर्स्ट ब्लॉग बनवत आहे एकादशीच्या निमित्ताने. तर माझी सकाळ ही 4:30ला होते आणि त्याच्यानंतर मी माझं गरम पाणी वगैरे पिऊन आंघोळ वगैरे करून तयार होते. त्यानंतर मी माझं स्किन केअर रुटीन फॉलो करते आणि आज तर एकादशी आहे, त्यामुळे सकाळी मॉर्निंगलाच मी माझ्या जपा वगैरे सगळं कंप्लीट करते, कारण दिवसभर जपा होत नाहीत. त्यामुळे सकाळचा टाईम हा जपा करण्यासाठी उत्तम मानला जातो. त्यामुळे मी सकाळी लवकरच उठून आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर लगेच जपाला लागते. म्हणजे मी माझं हे जपा वगैरे सगळं हे रुटीन मी 6पर्यंत कंप्लीट करते. त्याच्यानंतर जपा झाल्याच्यानंतर मग बाकीची कामं मी म्हणजे जपाच्यानंतर मी माझी पूजा वगैरे सगळं आवरून घेते. तर आज पापमोचनी एकादशी आहे. तर पापमोचनी एकादशीचं महत्त्व मला तुम्हाला सांगायचं आहे. तर ही पापमोचनी एकादशी 25 मार्चला आलेली आहे. पापमोचनी एकादशी पकडल्याने किंवा धरल्याने आपल्या हातून जे पाप झालेले आहेत किंवा काही चुका झालेल्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्ती मिळू शकते. तर सर्वांनी आजची पापमोचनी एकादशी धरली पाहिजे आणि पापमोचनी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर सकाळचे 7 वाजले. 7 वाजल्याच्या नंतर मग मी माझं हे अल्टर ओपन करते आणि अल्टर ओपन केल्याच्यानंतर मी माझे ग्लास वगैरे सगळं पाणी वगैरे चेंज करते. आणि आज एकादशी असल्यामुळे विठ्ठल रखुमाईची ड्रेसिंग वगैरे झालेली आहे छान अशा प्रकारे. आणि हे ड्रेस मी घरी बनवलेले आहेत. तर तुम्हाला जर असेच ड्रेस तुमच्या विठ्ठल रखुमाईला बनवायचे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती पण एक व्हिडिओ आणेन. तर पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मी माझी आरती वगैरे करून घेते. सगळं झाल्याच्या नंतर मग आम्ही भोगा वगैरे बनवतो. तर आज एकादशी असल्या कारणाने आज साबुदाणा बनवला आहे. तर हे ग्लास मी असे पुसून वगैरे देवाला ठेवत असते. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे, त्याच्यामुळे बोलण्याचा जो कॉन्फिडन्स पाहिजे तो अजून माझ्यात आलेला नाही आहे. तर मी प्रयत्न करत आहे. तर तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा. हा दिवा लावल्याच्या नंतर मी धूप वगैरे लावून घेते. ही माझी पूजा वगैरे होऊन झाली. त्याच्यानंतर मी तुळशीला पाणी घालते. तर तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण आहे. चिमण्याची चिवचिवाट ऐकू येत आहे. हे माझं डेलीचं मॉर्निंग रुटीन आहे. मी रोजच असं करते. पण स्पेशली एकादशीच्या दिवशी मी माझ्या जपाला खूप महत्त्व देते, कारण त्या सकाळी नाही झालं तर मग त्या दिवसभर नाही होत. आणि मग पूजा वगैरे झाल्याच्या नंतर आपण आपल्या स्वतःच्या हेल्थकडे पण लक्ष दिलं पाहिजे. साधारणतः 8-8:30 वाजेपर्यंत माझं भोगा वगैरे देवाला ऑफर करून होतो. त्याच्यानंतर सगळे घरातली ऑफिसला वगैरे जातात. तसंच माझ्या जाऊबाईंच्या मुलीही स्कूलला जातात. त्यानंतर मग मी माझा थोडा व्यायाम करून घेते, ज्यामध्ये मी मेडिटेशन, योगा, थोडंसं स्ट्रेचिंग अशा प्रकारे मी माझं योगा संपवून मी बाहेर गेलेली. त्यावेळेस मी बघते तर काय आमचा कुलशेखर हा बघा कसा बसला आहे. तो त्यातून बाहेर निघायचं नाव घेत नाही. ॲक्च्युली त्याच्या खाऊचा टाईम झाला आहे, पण त्याला खेळायचंच आहे. तर अशा प्रकारे त्याला बळजबरी आम्ही त्यातून काढलं आणि खाऊ घातलं. त्याचा खाऊ झाल्याच्या नंतर मी आणि माझी जाऊबाई आम्ही दोघींनी प्रसाद घेतला.
असं बसूनच खाऊ घाला आता त्याला. हे अशा प्रकारे आमचं एकादशीचं रुटीन असतं. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.